हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. गुड मॉर्निंग. फ्रायडे मॉर्निंग झाली आहे आणि एकदा फ्रायडे आला की विकेंडची चाहूल लागायला सुरुवात होते. आणि हा तर लॉंग विकेंड आहे, कारण मंडेला सुद्धा रक्षाबंधनची सुट्टी आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही जातो आमच्या नवीन घरी म्हणजे ठाण्याला. सो स्टे ट्यून्ड. आणि 3 दिवस जातोय राहायला. सो त्या हिशोबाने सगळे कपडे घेतलेत, ते आता पटापट बॅगमध्ये भरतीये. राहू सुद्धा जस्ट स्कूलमधनं आलाय. गुड मॉर्निंग. कुंकू का लावलाय डोक्याला? आज राखी आहे ना. अच्छा, स्कूल मध्ये सेलिब्रेट केलं रक्षाबंधन? हां. माय न्यू लाईफ इन ठाणे. हल्ली जेव्हा जेव्हा आम्ही ठाण्याला जातो किंवा आमचा प्लॅन होतो की आपण नवीन घरी जाऊया, एक मला वेगळीच एक्साइटमेंट असते. ती एक्साइटमेंट का असते, कशासाठी असते, हे मी तुम्हाला सांगणार आहेच. पण पहिले आम्ही पटकन घरी पोहोचतो आणि आपण पुन्हा भेटूया. फायनली घरी पोहोचलेलो आहोत. आता जरा फ्रेश होते, थोडंसं घरातलं सुद्धा सगळं आधी आवरून घेते. गेले 2-3 दिवस आई पप्पा इथे राहायला होते, त्याच्यामुळे तसं घर बऱ्यापैकी आवरलेलं आहे. आईने किचनमधलं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलंय. पण बेसिक थोडंसं डस्टिंग वगैरे जे काही करायचे ते मी आता पहिले पटकन आवरून घेते. तर माझं सगळं आवरून झालं आहे. आमचं लंचसुद्धा झालं आहे. थोड्याशा ज्या बॅग्स येताना घेऊन आलेलो त्या छान सगळ्या आवरून ठेवल्यात. आणि आता मी थोडंसं राहूला खेळायला घेऊन जाते आहे. माझ्या या न्यू लाईफमध्ये हा सुद्धा एक प्रकार आता नव्याने ॲड झाला आहे. बाकी काय आहे ते मी आल्यावरती तुम्हाला सांगतेच. सो बाय बाय. चलो बाय बाय. चढ चढ, बरोबर चढतोय. 1 2. व्हेरी गुड. काय रीड करतोय? कोण आहे? माय न्यू लाईफ इन ठाणे. आज सकाळी घरनं निघाल्यापासून मी म्हणते की जेव्हा जेव्हा ठाण्याला जायला आम्ही निघतो, एक वेगळीच एक्साइटमेंट असते किंवा हे खूप स्पेशल आहे सध्या माझ्यासाठी. आणि म्हटलं चला ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते की एवढी एक्साइटमेंट मला का असते. तर खरं तर मी मूळची बदलापूरची. मी बॉर्न झाले ते सुद्धा बदलापूरमध्येच. आणि नंतर असं म्हणजे लहानपण मी पूर्ण माझं सगळं लहानाची मोठी मी बदलापूरमध्ये झाली आहे. माझी बालवाडी, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन हे सगळं माझं बदलापूरमध्ये झालं आहे. त्याच्यामुळे आणि आपलं एक असतं की लहानपणापासून आपण जिथे मोठे होतो त्या जागेशी, त्या शहराशी आपली एक वेगळी अटॅचमेंट असते. तसंच माझंसुद्धा आहे की लहानपणापासून तिथे मी वाढली आहे, त्याच्यामुळे बदलापूरशी एक वेगळं नातं आहे. नंतर 10वी पासआउट होऊन जेव्हा आपली कॉलेज लाईफ सुरू होते तेव्हा मी जायचे रुपारेलला, दादरला, माटुंगा रोडला. सो डिरेक्टली बदलापूर टू दादर हा पल्ला होता माझा. त्या सगळ्यामध्ये सुद्धा कधी ठाणा हा प्रकार कधीच नव्हता. म्हणजे बदलापूरवरनं ट्रेन पकडायची आणि डायरेक्ट दादरला उतरायचं. फक्त मध्ये ठाणा स्टेशन यायचं, तेवढाच काय तो ठाणा स्टेशनची संबंध. नाहीतर कधीतरी फिरायला गेलो म्हणा किंवा काही असंही काही नाही, कारण डिरेक्टली बदलापूरला बसलो की दादरला उतरायचं. त्याच्यामुळे ठाणा ह्या सिटीशी, या शहराशी काहीच संबंध नव्हता. लग्न झालं, जॉबला लागले. जॉबची पण स्टोरी अशीच की मी बदलापूरवरनं एल्फिस्टन रोडला ट्रॅव्हल करायचे. त्याच्यामुळे अगेन माझं असं झालं की या सगळ्यात ठाणा कुठेच नव्हतं. आणि नंतर आमचं लग्न ठरलं.
लग्न ठरल्यानंतर मग जरा आम्ही ठाण्याला फिरायला यायला लागलो. जसं आता आम्ही मध्ये उपवनला गेलो होतो तेव्हा म्हटलं होतं की आम्ही फिरायला यायचो. त्याच्यामुळे ठाणे या शहराशी हळूहळू नातं जोडायला सुरुवात झाली होती. पण ते तेवढंच, कधीतरी सॅटर्डे संडे पुष्करला सुट्टी असेल तर फिरायला यायचो. पण तसं बघायला गेलं तर साधारण लग्न ठरल्यानंतर मुली थोड्याशा लांब जातात आपल्या माहेरपासून. पण माझं तसंही नव्हतं, कारण माझं सासरसुद्धा बदलापूरमध्येच होतं. त्याच्यामुळे असं काही वेगळं कुठे आपलं बदलापूर सोडून जायचं आहे असंही काही नव्हतं. त्याच्यामुळे जे मी म्हणते की माय न्यू लाईफ इन ठाणे हे ह्याच्यासाठीच आहे की जसं मी म्हटलं की हे घर आम्ही जेव्हा बुक केलं तेव्हा पॅन्डेमिकचा पिरियड सुरू होता. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही बुक केलं त्या वेळेला इथे आलो होतो. त्याच्यानंतर लिटरली नाही ते डिरेक्टली आलो ते आम्ही आमच्या की हँडओव्हरच्या वेळेला. पण जेव्हा आम्ही हा डिसिजन घेतला होता की आपल्याला ठाण्यात घर घ्यायचं आहे तेव्हा खरंच आहे एक असं आपण म्हणतो ना आपल्या मनात असं काहीतरी एक वेगळं असं होतं की आपण आत्तापर्यंत आपलं लाईफ जिथे घालवलंय, म्हणजे मी लहानाची मोठी बदलापूरमध्ये झाली आहे. जसं मी म्हटलं की माझं सासर तिथे आहे, त्याच्यामुळे लग्नानंतरची सुद्धा ही वर्ष मी तिथेच घालवली आहेत. आणि आता सडनली मला उठून ठाण्यात शिफ्ट व्हायचंय हा एक वेगळाच थॉट होता. इवन माझ्या काय आणि पुष्करच्या काय दोघांचे, कारण पुष्कर सुद्धा त्याचं कॉलेज ऑफिस सगळं बदलापूरवरनं अपडाऊन करायचा. त्याच्यामुळे ठाणे ह्या शहराशी आमच्या दोघांचाही तसा फारसा काही संबंध नव्हता. तरी पुष्कर जरा तरी, कारण ऐरोलीला ऑफिस असल्यामुळे ठाण्यावरनं ट्रेन चेंज करायचा आणि यायचा. पण ठाणे शहराविषयी भरपूर गोष्टी आम्ही ऐकून होतो की सिटी ऑफ लेक्स किंवा कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सुद्धा हल्ली ठाण्याचं नाव घेतलं जातं की मध्यवर्ती आहे ठाणा. कुठेही जायचं असेल कुठल्याही साईडला तरी ठाण्यावरनं जायला इझी जातं. त्याच्यामुळे कधीतरी ठाण्यात आपलं घर असावं किंवा पुष्कर कधीतरी आपण घेऊया का ठाण्यात घर, अशा एक जनरल आमच्या चर्चा व्हायच्या. आणि फायनली पॅन्डेमिकच्या आधी आम्ही हे घर इथे बुक केलं होतं. आणि आता खरंच आम्हाला दोघांना खूप छान वाटतंय की ज्या गोष्टी आपण फक्त ऐकायचो की सिटी ऑफ लेक्स त्या आम्ही इथे येऊन थोड्या एक्सप्लोअर करतोय. किंवा कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सुद्धा की कुठेही आम्हाला इकडनं जायचं असेल तरी ते खूप इझी आहे. त्याच्यामुळे आपण एक जे म्हणतो ना एक आपलं स्वप्न असतं तसं मी आणि पुष्करने हे स्वप्न बघितलं होतं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे. आणि जसं मी म्हटलं की माय न्यू लाईफ इन ठाणे हे ह्याच्याचसाठी की इथे आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे. अगदी 15-20 दिवसच झाले आहेत, कारण आत्ताच की हँडओव्हर झालं आहे आणि आता आम्ही सगळं येऊन जाऊन करतोय. तुम्हीसुद्धा हे बघतच आहात. पण त्यामुळे हे जी काही प्रोसेस आहे ही सगळीच नवीन आहे आमच्यासाठी. म्हणजे आजच्या ब्लॉगच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही बघितलं असेल कपड्यांचं पॅकिंग करणं, रावची शाळा मॅनेज करणं, मग इकडे येणं, मग इकडचं खूप दिवसांनी येतो त्याच्यामुळे ते सगळं आवरणं, हे खरंच सगळं नवीन आहे. आणि त्यामुळे माझं हे जे आता लाईफ सुरू झालं आहे ते माझ्यासाठी खरंच नवीन आहे. नवीन घराचं स्वप्न तर पूर्ण झालंच. नवीन घर घेतल्यानंतर मग ज्या बाकीच्या गोष्टी होत असतात त्यासुद्धा नवीनच होत्या. आणि म्हणून मी सारखं म्हणते की माझं हे नवीन लाईफ आहे. आणि हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की आम्ही फर्निचर सगळं इथे नवीन घेतलं. त्याच्यानंतर सगळी जी घरातली कामं करायची होती छोटी छोटी, लाईट फिटिंग, फॅन फिटिंग, ते सगळं नवीन होतं. किचनमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की इथे कुकटॉप आहे. कुकटॉप तर माझ्यासाठी टोटली नवीन होतं. कारण जसं तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स बघितले असतील त्याच्यात तुम्ही बघता की आमच्या त्या घरी 4 बर्नरची शेगडी आहे. त्याच्यामुळे कुकटॉपवर स्वयंपाक करणं हा माझ्यासाठी टोटली नवीन एक्सपिरियन्स होता. आणि हे सुद्धा मी सांगितलं आहे की आत्ता इथे आम्ही कुकटॉप ह्याच्यासाठी वापरतोय की अजून इथे पाईप गॅसचं कनेक्शन आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप नव्याने अनुभवते. अशा रीतीने आयुष्यातील एका नवीन चॅप्टरला हळूहळू आम्ही सुरुवात केली आहे. जसं मगाशी म्हटलं की लहानाची मोठी बदलापूरमध्ये झाली आहे. कॉलेज, लग्न, आयुष्यातील एक टप्पा बदलापूरमध्ये खूप उत्तमरित्या घालवला आहे. आणि इतकी वर्ष बदलापूरचा सहवास लाभला आहे. त्या शहराने खूप काही दिलं आहे आणि आता या नवीन शहरात पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आमच्या पुढच्या आयुष्याची वाटचाल या शहरात कशी होतीये, कशी असेल यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत.